नमस्कार मंडळी. आलो आहे मी आता घराजवळ आणि मुद्दामून घराजवळ आल्यावर रेकॉर्डिंग चालू केली किंवा व्हिडिओ चालू केला दाखवण्यासाठी की शेळीपालन का करावे. हे बघा, शेळीपालन का करावे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. बरेच लोक विचारतात, तर हा पार्ट 1 झाला आपल्या ह्या प्रशिक्षणातल्या सिरीजचा. शेळीपालन का करावे. शेळ्या बघा कशा गेल्यात समोर. याच्यात काही मुद्दे आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा शेळीपालन का करावे. 2-4 गोष्टी आहेत. पहिलं तर तुम्ही व्यवसाय म्हणून करू शकता. दुसरं घर चालल म्हणून करू शकता. आता त्याच्यामध्येही 2 प्रकार. व्यवसाय म्हणजे काय, मोठा मस्त हायटेक फार्म बांधायचा, सगळं करायचं, सगळ्या गोष्टी, ती झाली एक व्यावसायिकरित्या. आणि घर चालणं म्हणजे काय, घर चालणं बी एक व्यवसायच झाला बरं का, त्या शेळ्या पाळून घर चालवायचं. पण त्याच्यामध्ये एक थोडंसं लिमिटेशन्स असतील, जसे की 10-5च ठेवतो रणदे भैया, 2-1 लाख रुपये मिळाले तर बेस्ट. कारण कसा विषय आहे की लई नाही पाळायच्या मला. 200 रुपये मजुरीनं जाऊन थकलो. 8-9 हजार रुपये पेमेंट कोणत्या तरी कंपनीत येते, 10 वर्षापासून काम करतो तरी वाढा ना, बरोबर का नाही. म्हणून मग आता 10-5 शेळ्या ठेवतो आणि 2-1 लाख रुपये उत्पन्न कमवतो, असं कोणाचं तरी गणित असतं, तर तेही चालतं, बरोबर का नाही. आता पुढची गोष्ट, हे झाले 2 मुद्दे. व्यावसायिकरित्या करू शकता किंवा मग घरगुती घर चालेल ह्या हिशोबानं करू शकता. पण अजून काय मुद्दे आहेत. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय, वाढती बेरोजगारी. जर तुम्ही शिकून सवरून बसलेले आहात घरी आणि तुम्हाला व्यवस्थित पैशाची नोकरी लागत नसेल, तर 10-20 शेळ्या ठेवून तुम्ही 3 ते 4 लाख रुपये आरामात कमवू शकता. एका कंपनीत 10-12 हजार रुपयांना काम केल्यापेक्षा आणि बाहेरच्या ठिकाणी जाऊन काम केल्यापेक्षा. कारण तिथं रूम भाडं आणि जेवणामध्येच तेवढा खर्च निघून जातो. अजून काय, अजून हे बघा, सुशिक्षित बेरोजगारी एक मुद्दा झाला. दुसरी गोष्ट, शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनाकडे तुम्ही बघू शकता. त्याच्या मागचं कारण काय की हे बघा, शेतीमध्ये दरवर्षीच उत्पन्न चांगलं होईल सांगता येत नाही. जो माल आपण पिकवतो तोच माल आपल्या आजूबाजूचे सगळेच पिकवतात आणि त्याच्यामुळं काय होतं, त्या पर्टिक्युलर एरियामध्ये त्या मालाला भाव कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळं काय होतं की सगळीकडं तेच होऊन जातं. त्यानं 496 मक्का लावली, आपल्याला तेच गहू लावायचे आणि तीच मक्का लावायची, असा विषय होऊन जातो. आणि मग त्याच्यामुळं काय होतं, त्या पर्टिक्युलर भागात त्या मालाला भाव भेटत नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याची तीच बोंब आहे. त्याच्यामध्ये बी काही व्यावसायिकरित्या शेती करताय, आता ती गोष्ट वेगळी. पण एक नॉर्मली जर बघितलं, कोरडवाहू जमीन आहे किंवा पिकं असलं तरीही जी पारंपरिक शेती होत आलेली आहे त्याच्यामध्ये लोक थकलेत आता. मग त्या गोष्टीला थांबवण्यासाठी किंवा मग तुमच्या शेती चांगली होती रणदे भाया, पण खतांवर खर्च जास्त होतो, तर त्याच्यासाठी तुम्ही 10-20 शेळ्या ठेवून त्यांचं नुसतं लेंडी खत जरी वापरलं तरीही तुम्हाला 100% खूप जास्त मदत होणार आहे तुमच्या शेतीमध्ये, त्या शेळीपालनाची. कारण फायदा तर आहेच ना, सेंद्रिय खत कोणाला नको आहे आणि ते बी फ्रीमध्ये. तर ह्या सर्व गोष्टी आहेत बघा. अजून पुढं काय आहे, एक मुद्दा कळाला. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनाकडे तुम्ही बघू शकता. कारण त्याचा फायदा आहे ना, फायदा नाही आहे अशातला भाग नाही आहे, त्याचा फायदा भरपूर आहे, बरोबर का नाही. ह्या 2-3 गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर हायटेक फार्म किंवा व्यवसाय म्हणून, त्याच्या मागचं कारण काय आहे की येणाऱ्या काळामध्ये, आवाज द्या यांना, द्या आवाज. हे बघा, येणाऱ्या काळामध्ये वाढत्या मटणाचे भाव पाहता 100% शेळीपालन हे फायदेशीर आहे. कारण एक साफसुथरा धंदा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की एक साफसुथरा धंदा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाढतं मार्केट भरपूर आहे बघा. मार्केट इतकं आहे ना, तुम्ही कितीही माल पिकवा त्याला काहीच अडचण नाही. फक्त तुम्हाला योग्य वेळेत पिकवता आला पाहिजे. म्हणजे जसं की तुम्ही बघू शकता, पाडव्याच्या टायमाला जर शेळ्या कटिंगसाठी मार्केट असलं तर जबरदस्त रिस्पॉन्स मिळतो. तोच माल 1 हप्त्याने विकायचा म्हटला तर 10,000 शेळ्या 8,000त विकावं लागते. तर ती मार्केट तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. त्याच्यासाठी अभ्यास तुमच्याकडे असला पाहिजे आणि मार्गदर्शक असला पाहिजे. मार्गदर्शनासाठी काय करायचं, या चॅनलला फक्त सबस्क्राईब करून घ्यायचं. पुढं चला. दुसरी गोष्ट म्हणजे काय, मटणाला भाव वाढते, किती पिका, त्याला काही कमतरताच नाही. उलट जेवढा खपी तेवढं पिकतही नाही. त्याच्यामुळं लोक आता डुकरं पाळायला लागले, बदकं पाळायला लागले, ससे पाळायला लागलेत, काय नाही पाळीत मटणा उत्पादनासाठी. आता बरेच लोक म्हणतात, मग लोक जेव्हा एवढं महाग होईल तर गरीब लोक खातील कशाला, खातील. वाढतं वातावरणातील प्रदूषण बघा, त्या प्रदूषणामुळं काय होतं आहे, त्या प्रदूषणामुळं तुम्हाला व्यवस्थित तुमच्या शरीर टिकवण्यासाठी तुम्हाला ते खावं लागणार आहे. ही
रिअल कहाणी आहेत. कोणी कितीही काहीही म्हणलं तरीही ती गोष्ट तुम्ही समजून घ्या की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टी करावाच लागतील आणि खावंच लागतील. म्हणजे एक ओव्हरऑल बघतोय आपण, आणि असं बी 70-80% लोक आता खायलाच लागले. त्याच्यामुळं त्याची गरज तर भरपूर आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे काय, हे बघा, जर नॉर्मली आपण बघितलं, नॅचरली बघितलं की तुम्ही बघता ना की शेळीपालन का करायचं रणदीपभाई, एवढं एक मुद्दा पुन्हा एकदा सांगा. पैसा भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, फक्त करणारा पाहिजे. दुसरी गोष्ट मित्रांनो, जसं जसं तुम्ही पुढं जाल या धंद्यामध्ये, एक तुम्हाला मान मिळतो, सन्मान मिळतो. लोक म्हणते बकऱ्यावाल्याचं काही खरं नाही. पण सध्याच्या काळात बघितलं, बकऱ्यावाले मेंढ्यावाले जमिनी घेत आहे, आणि जे लोक पुढारक्या करत होते ते वावरं इकू परेशान झाले. आता ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर अजून बरेचसे मुद्दे आहेत या शेळीपालनात, जे की तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सांगतो मी तसे 1-2 मुद्दे अजूनही. तत्पूर्वी तुम्ही आपल्या शेळ्यांचं नियोजन बघा. संध्याकाळचं मस्तपैकी खुराक खाताय. राम राम मालक. राम राम भाऊ. काय काय टाकलं? मक्का, गहू, कांडी सुग्रास. शेळीपालन का करावी? का करावी? कामासाठी शेती लोकांची मजुरीपेक्षा हे बरं आहे ना. लोकांची मजुरीपेक्षा बरं आहे. हे बघा मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा तर हा आहे. बाकीचे दुसऱ्या लोकांच्या घरी हा, तुम्हाला जर चांगली नोकरी असेल तर त्याच्यात काही वाद नाही. पण एक नॉर्मली जर बघितलं की 8-9 हजाराच्या नोकरीपेक्षा हे लय भारी. तर बघू शकता माझ्याकडे नॅचरली आता इथं 40-50 शेळ्या आहेत. तुम्ही 40 शेळ्याचं 4 लाखच उत्पन्न धरा तरी मी खुश आहे. या शेळ्यांमुळं माझ्या दारात आज ही लक्ष्मी उभा आहे. या शेळ्यांमुळं सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित चालल्यात. सगळे एकदम आरामानं बसून खाताय, बेस्ट आहेत. त्याच्यामुळं तुम्ही एकदा करून बघा. करून बघायला अडचण नाही. हे बी महत्त्वाचं. तुमच्या मनात कुठंतरी असेल ना की आपल्याला हा धंदा करायचा आहे, तर एकदा करून बघा. त्याच्यासाठी बी शेळीपालन महत्त्वाचं आहे. करून बघितल्यानं काय होणार आहे, एकतर नफा होईल, नाहीतर तोटा होईल, नाहीतर अनुभव मिळेल. त्यांना काय होईल, तुम्ही जेव्हा दुसरी गोष्ट करायला जाताल त्यावेळेला तुम्हाला फायदा होईल. ही गोष्ट ध्यानात ठेवा. अजून शेळीपालन करण्याचे बरेचसे मुद्दे आहेत, बरेचसे फायदे आहेत, जे की तुम्हाला येणाऱ्या काळात कळणारच आहे. आणि शेळीपालन केल्यानंतर तुम्हाला एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फायदा होईल. तो म्हणजे काय, तुम्हाला बाकीच्या टवाळक्यामध्ये वेळ मिळणार नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. टवाळक्यामध्ये वेळ काढता काढता माणसं काय करते माहिती आहे का, टाईमपास म्हणून काहीतरी रिकामे कामं करून बसते. त्याच्यापेक्षा आपल्या धंद्यात गुतेला असलं ना, गावात जाणं नको, टपरीवर बसणं नको, याचे भांडणं त्याला आणि त्याच्या गोष्टी याला, आणि यांना राजकारणात असं केलं आणि त्यांना तसं केलं, इकडं खरात फाईल सापडली, तिकडे F3 फाईल सापडली, काही घेणं देणं नाही. आपल्या आपल्या धंद्यात आपण व्यस्त बेस्टपैकी. बाकीच्या गोष्टीत मनोरंजनासाठी तुम्ही यूज करू शकते, पण एक माणूस सेटल होऊन जातं या धंद्यामध्ये. ही गोष्ट ध्यानात ठेवा. दम्मादम्माचा धंदा आहे, अर्जंट पैसे कमावण्याचा धंदा नाही. पुन्हा सांगतो, जर तुम्ही आज म्हणले की आज 1 लाखाच्या बकऱ्या आणतो आणि मग भरते मोठले स्वप्न पाहते, आणि जर त्याच बकऱ्या 1 हप्त्याने इकायला निघले ना, जागेवर निम्म्याला निम्मा बी तोटा होतो. ही गोष्ट ध्यानात ठेवा. तर अर्जंट पैसे कमवायचा धंदा नाही, तुम्हाला वेळ द्यावा लागेल या धंद्याला. हां, आज 1 लाख रुपयाच्या बकऱ्या आणल्या, 8 दिवसांना काढल्या विकायला तर 50,000 बी विकत्या. पण त्याच 1 लाखाच्या बकऱ्या व्यवस्थित 2 वर्ष सांभाळल्या तर प्रतिवर्ष तुम्हाला 2 लाख रुपये उत्पन्न देतील. ही गोष्ट ध्यानात ठेवा. तर या सर्व गोष्टी तुम्हाला पहिले त्याच्यातून शिकून घ्याव्या लागतील, बऱ्याचशा गोष्टी अनुभवाव्या लागतील, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घ्याव्या लागतील. अजून बरेचसे मुद्दे आहेत, ते तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मी सांगणार आहे. पहिल्या मुद्द्यात ते सांगायचं होतं, शेळीपालन का करावे. बेस्ट धंदा आहे, आणि महिलांसाठीही बेस्ट आहे, पुरुषांसाठीही बेस्ट आहे. त्याच्यानंतर एखादा नोकरीवालासुद्धा पार्ट टाईम म्हणून करू शकतो. त्याच्यानंतर एखादा शाळेचा जो बालक आहे तोही करू शकतो, कॉलेजवाले पोरं करू शकत्या. म्हणजे काहीच त्याला असं लिमिटेशन नाही की हे करू शकत नाही. हा, कोण करू शकत नाही, जो पूर्णपणे गुंतलेला आहे आणि एकलाच त्यानं करू नये, कारण याच्यात सपोर्ट पाहिजे. आता मी इथं मागून व्हिडिओ बनवत आलो, मग समोर वडिलांनी इथं सगळं झाडून आवरून व्यवस्थित केलं घरच्यांनी. त्याच्यानंतर इथं दाणे टाकून ठेवले. जर हे सगळं एकल्याला करायला लावलं ना, तर त्यावेळेला स्ट्रेसमध्ये येतं माणूस. ही गोष्ट ध्यानात ठेवा. जर 100% फिक्स माणूस जर तुम्हाला सपोर्टला असेल तरच या धंद्यात उतरा. बाकीच्या अजून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगायच्या त्या या प्रशिक्षणाच्या पार्टमध्ये मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे. धन्यवाद. लव यू ऑल. बघूयात घरच्यांची रिॲक्शन मी घरी आल्यावर कशी राहते. कशी मित्रांनो आपली धन्नो.